नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या बोरताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर एका ताईची मला कमेंट होती की रोजच्या आहारामध्ये घरगुती म्हणून डाएटसाठी एखादा व्हिडिओ बनव अशी. तर त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण ना काय करतो, सकाळ सकाळी आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर डायरेक्ट चहा घेतो. तर चहा न घेता आपण ना कोमट पाण्यामध्ये निंबू पिळून त्याच्यामध्ये मध घालून अशा प्रकारे आपण निंबू पाणी घेतलं ना तर ते आपल्या शरीरासाठी ना खूप फायद्याचं आहे. त्यानंतर आपण सकाळी नाश्ता वगैरे करतो ना तर त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे मोड आलेले कडधान्यांचा समावेश जास्तीत जास्त करायला पाहिजे. मोड आलेले कडधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोड आलेले कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, जे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करते. त्याचबरोबर आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मोड आलेले कडधान्य खाणे अतिउत्तम आहे. त्याचप्रमाणे रक्त शुद्ध करण्यासाठी भरपूर फायदा होतो. त्याबरोबर पचायला देखील हे हलके असतात. तर सकाळ सकाळी आपण आपल्या आहारामध्ये ना रोज असे थोडेसे जरी मूग, मटकी किंवा काबुली चणे भिजवायला टाकले ना आणि आपल्या आहारामध्ये याचा समावेश केला तर ते आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरते. तर आज सकाळी आपण हा नाश्ता केला तर लगेचच आपण थोडेसे चणे नाहीतर मग रात्रीच्या वेळेस शेंगदाणे लगेच त्यावेळेला आपण भिजत घालून द्यायचे. तर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर दुपारच्या जेवणाचा टाईम झालेला होता. तर आज मला इथं बनवायचं होतं फ्लावरची भाजी. फ्लावर कट करून गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून ठेवलेला होता. कारण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून जर आपण फ्लावर टाकला ना तर मग वास पण येत नाही फ्लावरच्या भाजीचा. तर कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतला आणि त्याच्यामध्ये बटाटे पण घालणार होती, तर बटाटे पण कट करून घेतले आणि लसूण ठेचून घेतला. ठेचून लसूण जर भाजीमध्ये घातला तर त्याची टेस्ट अजून पण छान येते मग भाजीची. गॅसवर कढई ठेवली. तेल घालून जिरे मोहऱ्याची फोडणी दिली. लसूण कुटून घेतलेला होता तो घातला. कढीपत्ता आणि कांदा बारीक चिरून घेतलेला. आमच्या इकडे फ्लावरच्या भाजीमध्ये कांदा नाही घालत, पण मी घालते. अशा प्रकारे जर करून बघितली ना भाजीची टेस्ट छान येते. आम्ही नुसती लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊनच आमच्या गावाकडे फ्लावरची भाजी बनवतात. पण असो वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत असते बनवण्याची. तर हळद, लाल तिखट घातलेलं आहे. व्यवस्थित छान मिक्स करून परतवून घेतलं. थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं याला असंच ठेवलं. 2-3 मिनटानंतर ना मस्त छान तरी येते आणि कांदा आणि टोमॅटो पण छान शिजला जातो. टोमॅटो जर कच्चा राहिला तर मग भाजीची चव एकदम चांगली लागत नाही. तर किचन किंग मसाला घातला आणि मग नंतर बटाटा अगोदर घालून दिला. कारण फ्लावर आपला आधीच गरम पाण्यामध्ये टाकलेला होता, बटाटा नव्हता मी त्याच्यात टाकलेला. मग तर याच्यात अगोदर बटाटा घातला कारण मग दोन्ही व्यवस्थित शिजतील नंतर म्हणून. नाहीतर मग फ्लावर शिजेल आणि बटाटा कच्चा राहील. तर फ्लावर नितरवून घेतलेली होती चाळणीमध्ये. आता व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं.
आता याला झाकण ठेवून आपण मंद गॅसवर 5-1 मिनिटं ठेवून देऊ। भाजी होते तोपर्यंत ना आपण सलाड काढून घेऊ। जेवणामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याला सलाडचा वापर करायचा आहे। तर त्याच्यामध्ये ना फायबर जास्त असतं, त्यामुळे शरीराला ना एनर्जी मिळते। तर आपण ना उन्हाळ्यामध्ये सलाडचा वापर जास्त करायला पाहिजे शरीरासाठी। किंवा सीजन वाईज भाज्या तर आता 12ही महिने सगळ्याच भाज्या मिळतात, सगळ्या ठिकाणी मिळतात। आणि पाणीदार फळं आपण उन्हाळ्यामध्ये घ्यायला पाहिजे, पाणीदार भाज्या घ्यायला पाहिजे जास्त करून ना, म्हणजे भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त पाहिजे। तर ते आपल्याला ना वजन कमी करण्यासाठी अत्यंत चांगलं असतं। तर मग ते कोणकोणतं, तर दुधी भोपळा, गाजर, दोडका, जास्तीत जास्त आपण काकडीचं सेवन जास्त करायला पाहिजे। काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ना पाण्याचं प्रमाण असतं। आणि आपण दिवसभरातून ना कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी आपण प्यायला पाहिजे। हा एक नियमच करून घ्यायचा की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी पिऊ शकतो, जे थंडीमध्ये आपण पिऊ नाही शकत। तर जास्तीत जास्त पाणी प्यायचं। किंवा पाण्याव्यतिरिक्त आपण नारळ पाणी किंवा कोकम सरबत, निंबू सरबत यासारखे सरबत सुद्धा आपण घेऊ शकतो। कोल्ड्रिंक्स किंवा जास्त फ्रीजमधलं पाणी शक्यतोवर घेऊ नका, कितीही गरम होत असलं तरी। कारण कोल्ड्रिंक्समध्ये ना जास्त प्रमाणामध्ये शुगर असते व ती वजन वाढण्यासाठी ना खूप मदत करते। तर त्यामुळे ना आपण कोल्ड्रिंक्स वगैरे न घेता घरामध्ये निंबू पाणी करू शकतो। किंवा पाण्यामध्ये सब्जा टाकून ते पाणी आपण पिऊ शकतो। तर बघा, आपलं सलाड इथे कापून तयार झालेलं होतं। आता भाजी पण शिजून झालेली आहे। आता भाजीवरती बारीक कट केली कोथिंबीर घालू आणि जेवण करून घेऊ। तर अशा प्रकारे आपण दुपारच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस सुद्धा आपल्या जेवणामध्ये ना जास्तीत जास्त आपण सलाडचा वापर करायला पाहिजे। किंवा दुपारच्या टायमिंगला आपण ताकाचं सेवन करायला पाहिजे। उन्हाळ्यामध्ये ताक तर सर्वात बेस्ट आहे। किंवा दुपारच्या टायमिंगला आपल्या आहारामध्ये आपण 1 वाटी दही घेऊ शकतो, पण दही शक्यतोवर ताजंच पाहिजे। जास्त आंबट दही जर खाल्लं तर मग आपल्याला ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो। तर आणि रात्रीच्या वेळेस ना बिलकुल हलकं फुलकं जेवण करायला पाहिजे, हलका आहार घ्यायला पाहिजे। तर किंवा सूप घेऊ शकतो। उन्हाळ्यात तर शक्यतोवर सूप नको वाटतं, पण मी तुम्हाला आज अजिबात तेलाचा वापर न करता आपण सूप कशा प्रकारे बनवू शकतो तर हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी ते कुकरमध्ये 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घातला आहे थोडासा, आणि शेवगाच्या शेंगा इथं सोलून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत। आता कुकरमध्ये ह्या व्यवस्थित शिजवून घेणार आहे 5-1 मिनिटासाठी। तर 5 ते 10 मिनिटानंतर गॅस उघडून हे सगळं थंड झाल्यावर आपल्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पाणी नितरवून घ्यायचं आहे याच्यातलं सगळं। आणि मग थंड झाल्यावर हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत। आणि जे पाणी मी खाली नितरवून घेतलेलं होतं त्याच्यातलं तेच घालून आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकतात मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर इथे आपण एका चाळणीमध्ये हे सगळं काढून त्याला चमच्याने व्यवस्थित खाली सगळा गर भाज्यांचा काढून घेणार आहोत। वरून थोडं पाणी पण तुम्ही घालू शकतात, कारण शेवगाच्या शेंगांचे जे आतल्या शिरा आहेत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गर असतो, तर तो व्यवस्थित पाणी घातल्यानंतर मग निघून जातो। तर बघू शकता इथं सगळा भाज्यांमधला गर मी ते काढून घेतला होता। तर आता आपण याला असंच गॅसवर छान उकळी घेऊन घेऊ सूपला। व्यवस्थित उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली, हळद नाही घातली तरी पण चालेल, आणि थोडेसे बारीक मिरे मी इथे कुटलेले होते ते त्याच्यात घातले। नंतर चिली फ्लेक्स घालायचं थोडंसं, चवीनुसार मीठ घातलं,
आणि 2 ते 3 मिनटं मस्त याला उकळ काढून घ्यायची। हे ना आपण महिन्यातून 3 ते 4 वेळा सूप आपण पिऊ शकतो। अजिबात तेल न वापरता तयार केलेलं असं हे सूप जे खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी पण आहे आपल्यासाठी। अतिशय चविष्ट, रुचकर आणि कॅल्शियम युक्त हे सूप आहे। तर आपण इथे सूप आता सर्व करून घेऊ। तर इथं उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या आहारामध्ये कोणकोणते बदल करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मला जे माहिती होतं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।